नमस्कार. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी तसेच बहुतांश महाराष्ट्रात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली गेला होता. तर राज्यात मित्रांनो, आता राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हा हवामान खात्याने देण्यात आलेला आहे. तर राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला असून तापमान घसरत चाललं आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या हवामान बदलात राज्यात अनेक भागात किमान तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली गेला होता. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होणार आहे. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी तसेच बहुतांश महाराष्ट्रात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली गेला होता. पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर आली होती. राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज कुठे? राज्यात गेल्या दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तर कोकणासह मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला. किमान तापमानात येत्या 2 ते 3 दिवसात हळूहळू वाढणार असून 2 ते 3 अंशांनी त्यात वाढ होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होत असून दक्षिण-पूर्व इराण आणि आसपासच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचा परिणाम म्हणून राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागातही कमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. विदर्भात पुढील 5ही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार 10 जानेवारी व 11 जानेवारीला रोजी हा पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 2 दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.